नमस्कार। इस वक्त हम दांडेली के आरटीओ ऑफिस में हैं। यहाँ पर आप देख सकते हैं कई महानुभाव हैं। एक छोटी-छोटी कुछ समस्याएं जो आरटीओ ऑफिस में होती है, इस विषय में यहाँ पर आए थे। थोड़ी देर पहले अच्छी ऊपर एक चर्चा हुई, बातचीत हुई। इस ऑफिस के मुख्य अधिकारी और इस आरटीओ ऑफिस के जिम्मेदार अधिकारी इस वक्त हमारे साथ है। सर जी नमस्ते, चैनल पे स्वागत है सर आपका। कई बार एक छोटी-छोटी बातों को लेकर यहाँ पर जो कार्य कराने आते हैं, विशेष तौर पर आरटीओ ऑफिस है, यानी ये लोगों के लिए है। लेकिन जब छोटे-छोटे कार्य लेकर आते हैं, तो उन्हें तकलीफों का सामना करना पड़ता है। वहाँ जाइए, ये लाइए, वो लाइए, इसका इतना लगेगा, इतना होगा। इससे लोग अनजान होते हैं। उन्हें पता नहीं होता कि किसका कितना लगेगा और किसका रसीद मिलेगा और किसका रसीद नहीं मिलेगा, किसके पॉकेट में जाएगा। हम किसी पे इल्जाम नहीं लगा रहे। हम किसी आरटीओ ऑफिस के ऊपर न इल्जाम लगा रहे, न किसी अधिकारी के ऊपर इल्जाम लगा रहे। हम ये चाहते हैं कि ऐसा हो सकता है। इससे आप लोगों को जानकारी दें, जैसा सीसी है, विल कुछ बता रहे थे वो है। इस विषय में काफ़ी चर्चा हुई है, जानकारी दी गई है। इनवॉइस के बारे में कौन-सा कब ट्रांसफर होगा, उसे क्या-क्या चाहिए, क्या-क्या नहीं चाहिए। आइए जानते हैं सर जी, विस्तृत जानकारी दीजिए ताकि यहाँ पर जो भी आए उसका कार्य हो, और अगर उसको तकलीफ हो, दुविधा हो, मान लीजिए मेरे जैसा कोई ऑफिसर है और इनडायरेक्टली अगर पैसे मांगता है, तो वो क्या आपसे संपर्क कर सकता है, आपको जानकारी दे सकता है? बताइए सर प्लीज। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಈ ಕಚೇರಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಕಚೇರಿ. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಬರಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ನಾವು ಕುಂತಿರ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಅಧೀಕ್ಷರು ಕುಂತಿರ್ತಾರೆ, ಸಿಬ್ಬಂದಿ ಇರ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಹತ್ರ ನಿಮಗೆ ಸಾಲ್ವ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಕುಂತಿರ್ತೀನಿ. ಅಲ್ಲಿ ಬಂದು ತಮ್ದೇನೇ ಕಷ್ಟ ಇದ್ರು ಹೇಳ್ಕೋಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಕೂಡುದು. ಅಲ್ಲಿಂದ ಇನ್ವಾಯ್ಸು ಅದು ಅಂದ್ರೆ ಇನ್ವಾಯ್ಸ್ಗಳು ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಅದು ತಂದ್ರೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಇದ್ರೆ ನಾವು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹಾಕಬೇಕಾಗುತ್ತೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ್ದು. ಆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಹಾಕೊಂಡು ನಾವು ನಿಮಗೆ ನೋಂದು ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಆದಷ್ಟು ಒರಿಜಿನಲ್ ಇನ್ವಾಯ್ಸ್ ತಂದ್ರೆ ಒಳ್ಳೇದು. ಅಲ್ಲಿಂದ ವೀಲ್ ಬೇಸ್ ಏನಿದೆ ಅದು ವಾಹನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೆಲವು ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಇಶ್ಯೂ ಆಗಿದೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಅದು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಅದು ಏನು ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಅಲ್ಲ, ರೈಸ್ ಮಾಡುವಂಥದ್ದೇ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. ಅದು ಏನಿದೆ ನಾವು ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಫೈಲ್ ಪುಟಪ್ ಮಾಡಿ ಅದು ಡಾಟಾ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ ಇರುತ್ತೆ, ವೀಲ್ ಬೇಸ್ ಅದು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ನೀವು ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಚೇರಿ ಇದೆ ಇದು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಯಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರು ಏನಿ ಟೈಮ್ ಬಂದು ನನಗೆ ಅಪ್ರೋಚ್ ಆಗಿ, ಯಾರೇ ದುಡ್ಡು ಕೇಳಿದ್ರು ಬಂದು ಅಪ್ರೋಚ್ ಆಗಿ. मैंने कोई गाड़ी खरीदी है और मुझको इनवॉइस नहीं मिलता है, तो तब क्या उसका उपाय है और क्या आप मदद करेंगे? ಈಗ ಮೇಲೆ ಹೇಳಿದಂಗೆ ನಿಮಗೆ ಇನ್ವಾಯ್ಸ್ಗೆ 3 ಥರ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಪಾರ್ಟಿ, ಥರ್ಡ್ ಪಾರ್ಟಿ ಹತ್ರ ಇರೋದಿಲ್ಲ. ಮೂಲವಾಗಿ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ? ಆಫೀಸ್ ರೆಕಾರ್ಡ್ಸಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ನೀವು ಹೊರಗಡೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಆರ್ ಟಿ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಇನ್ ಕೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಅವೈಲೇಬಲ್ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇವತ್ತಿಂದು ಮಾರ್ಕೆಟ್ ರೇಟಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಶೋರೂಮಲ್ಲಿ ಹೋಗಿ ತಂದರೆ ಅದಕ್ಕೂ ನಾವು ಅಟ್ರಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೇಮ್ ಮಾಡಲ್ ಇರಬೇಕು, ಸೇಮ್ ಹಿಂದೆ ಇರ್ಕೂಡುದು, ಮುಂದೆ ಇರಬೇಕು, ಮುಂದಿಂದು. और एक बात पूछ रहा हूं आपसे, अगर हम रिक्वेस्ट कर रहे हैं आपसे, आपके दायरे में आता है या नहीं आता है, आप ये देखिए कौन-कौन से काम की लीगल फीस कितनी है, उसका अगर आप बाहर चार्ट लगाए तो? फिलहाल तो अब हम लगाए थोड़ा, ಕೆಲವೊಂದು ಹಚ್ಚಿವಿ ಇಲ್ಲಿ. ಇನ್ನೂ ಅದು ಮತ್ತೆ ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ ನಾನು. ಹೊಸ ಆಫೀಸರಿಂದ ಒಂದೊಂದೇ ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಳೆ ಆಫೀಸ್ ಅಲ್ಲಿತ್ತು, ಈಗ ಹೊಸ ಆಫೀಸ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲಾ ಮಾಹಿತಿಗೂ ನಿಮಗೆ ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಮಾಡ್ತೀವಿ. और अगर किसी को कोई तकलीफ हो तो आपके पास सीधा ऊपर ऑफिस में आके मुलाकात कर सकता है? ಹೌದು, ಕಚೇರಿಗೆ ಬಂದ್ಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ಬಂದು ಕಚೇರಿ ಅಧೀಕ್ಷಕರು ಇರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಪೇಪರ್ಸ್ ತೋರಿಸಿ ಅವರು ನಿಮಗೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದು ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನನಗೂ ಬಂದು ಭೇಟಿಯಾಗಿ, ಪೇಪರ್ ಕರೆಕ್ಟ್ ಇದ್ರೆ 100% ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. विशेष तौर पर बहुत ही बेहतरीन खूबसूरत आरटीओ ऑफिस है ये, जहां तक मेरा अंदाजा है उत्तर कन्नड़ा डिस्ट्रिक्ट का सबसे बेहतरीन है।
ये हमारे माननीय विधायक जी और उस वक्त के परिवहन मंत्री श्री रामलिंग रेड्डी जी की देन है ये। यहाँ पर और इनसे आपसे बात कर कर और आपका जो बात करने का तरीका है ये हमें बहुत प्रभावित किया है सर। बहुत अच्छी बात है कि आप जैसे ऑफिसर्स का यहाँ पर होना जरूरी है। हो सकता है मेरे जैसा कोई आदमी हो, थोड़ा कोशिश करता हो, निश्चिंत रहिए, आप सीधा अपने पूरे सही पेपर्स के साथ अगर आरटीओ ऑफिस में आते हैं तो आपका काम निश्चित होगा। फिर भी अगर कोई कोशिश करता है कि थोड़ा बहुत इधर उधर हो जाए तो आप सीधा अपने सारे पेपर्स, सही पेपर्स लेकर आप साहब से संपर्क कर सकते हैं, आपका काम निश्चित होगा। दूसरी बात इन्होंने बताया कि हमने कहीं कहीं लगाया है, आपसे विशेष निवेदन करता हूँ बड़े बड़े अक्षरों में लगाए ताकि हर किसी को समझ में आए। ಏನಾಗಿದೆ ಹೊಸ ಆಫೀಸರ್ ಒಂದೊಂದು ನಾನು ಮಾಡ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಟ್ ಎ ಟೈಮ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ ಈಗ ನಿಮ್ ಸಜೆಷನ್ ಇದೆ ಅಲ್ಲ ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಮಾಡೋದು ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ बहुत बहुत धन्यवाद। और अगर किसी को कोई बोलना है कुछ और आगे आइए, आगे आइए, आगे आइए। इधर पे इनवॉइस के साथ में हम लोग टैक्स भरते हैं कर्नाटक का, तो नया नंबर आता है K65, तो उसकी अलग से फीस ली जा रही थी हमारे पास से। तो अभी साहब को बात करने में साहब बोले कि उसका कोई फीस नहीं है नए नंबर का, उसी में आ जाता है करके बताए हमारे को। क्या आपको आपके पास लिया जा रहा है, आप बोल रहे हैं लिया जा रहा है, लिया जा रहा है, लिया जा रहा है, तो साहब उस पे आप ಅದು ನೀವು ಯಾರಿಗೆ ಬಿಟ್ಟೆ ನಮ್ಮ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ತೊಗೊಂಡ್ರೆ ತೋರಿಸಿ, ನಾನು ಸಿಬ್ಬಂದಿ ಏನಾದ್ರು ತೊಗೊಂಡ್ರೆ ನೀವು ಯಾರ್ಯಾರಿಗೂ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನನಗೆ ಬಂದು ಅವ್ರು ತೊಗೊಂಡಾರೆ ಇವ್ರು ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಾನು ಇಷ್ಟೊಂದು ಎಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅವ್ರು ನೀವು ಮತ್ತೆ ನೀನು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ನಾನೇನು ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. बोलिए। ಸೊ ಮಾನ್ಯರೇ, ಇವತ್ತು RTO ಆಫೀಸ್ಗೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಅಲ್ಲಿ ಹಲವಾರು ವಿಷಯಗಳನ್ನು ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈಗ ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಯ್ ಬಿಟ್ಟರೆ ಹೇಳುವುದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನಾನು ನೀವು ಓಪನ್ನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿ ಈ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಸರ್ ಹೇಳ್ದಂಗ ನಾವು ಏನು ಇಲ್ಲಿ ಕರಪ್ಷನ್ ಇಲ್ಲ ಅದು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಈಗ ಬಂದಂತ ನಮ್ಮ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವರು ಓಪನ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಫೋನ್ ಇಡ್ತೀವಿ ನಾವು ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ, ಯಾರು ಕರಪ್ಷನ್ ತಗೋತಾರ, ಯಾರು ಕರಪ್ಷನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ನಾ ಆಕ್ಷನ್ ತಗೋತೀನಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾರ. ಯಾರು? ಈ ಬಂದಂತ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್. ಎರಡನೇ ಮಾತು, 10 ಗಂಟೆಗೆ SP ಆಗಲಿ DC ಆಗಲಿ ಯಾರೋ ವರ್ಕರ್ ಆಗಲಿ ಅವನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ತಂಬ ಕೊಟ್ಟು ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಆದೇಶವಾಗಿದೆ. ಈ ಎಲ್ಲ ಆದೇಶಗಳನ್ನು ಇವರು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ. ನಮ್ಮ 3 ವಿಷಯಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಇನ್ವಾಯ್ಸ್, ಟ್ಯಾಕ್ಸ್, CC ಮತ್ತು ವೀಲ್ ಬಗ್ಗೆ ಈ 4 ಪಾಯಿಂಟ್ ಬಗ್ಗೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಗಿದೆ. ಅದರ ರೇಟ್ ಬಗ್ಗೆ ಸಹ ಸರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆ ರೇಟ್ ನೀವು ಎಲ್ಲ ಬಾಂಧವರೇ ನೀವು ಫಾಲೋ ಮಾಡಬೇಕು. ಸ್ವಲ್ಪ ಏಜೆಂಟ್ ನಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಕೆಲಸ ಇದ್ರೆ ಏಜೆಂಟ್ ಕೂಡ್ರಿ, ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ತಗೊಂಡ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ. ಅಲ್ಲಿ ಈ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ ಏಜೆಂಟ್ ಗಿರಿ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ, ಇಲ್ಲಿ ನಡಿಬಾರ್ದು ಅಂತ ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ. ಇದು ನಡೆಯೋದೇ ಇಲ್ಲ. ಸರ್ಕಾರಿ ಕಚೇರಿ ಇರೋದು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ, ನಾವು ಮತ್ತೆ ಏಜೆಂಟ್ ಅನ್ನೋ ವರ್ಡ್ ನನ್ನ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಇರ್ಕೂಡದು. बहुत बहुत धन्यवाद। फिर एक बार विशेष बात कहना चाहता हूं, सारे सही पेपर्स के साथ अगर आप यहाँ आते हैं तो आपका काम निश्चित होगा। रही बात एजेंट्स की, ऐसा नहीं है, एजेंट्स भी अपनी जिंदगी जीते हैं, कई लोगों के पास समय नहीं होता कि आए और काम कराए, तो आपकी मर्जी पर निर्भर करता है कि आप कैसे काम करवाते हैं, किन से काम करवाते ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಅರೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಮಾಡಿ, ಅಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು ಬಂದು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಚಾರ ಕೊಡ್ತೀವಿ. बहुत अच्छी बात है। इनका कहना है वाहन है, सतर्कता से चलाएं, सही उम्र पर चलाएं, सरकारी नियमों के तहत चलाएं और यहाँ पर आने वाले सारे सही पेपर्स लेकर आए, आपका काम अवश्य होगा। RTO ऑफिस के अंदर हम जब आए तो हमें एक विशेष बैनर लगा हुआ दिखा था जिसके अंदर 1991 टू 2022 लिखा हुआ था। इतना पीछे का क्या है, और इसमें 21 जून से लेकर 10 जुलाई तक ये क्या है और क्यों है, जानने की कोशिश करते हैं। क्या है सर, बताएंगे प्लीज। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಇಲಾಖಾ ಪ್ರಕರಣಗಳು ದಾಖಲಾಗಿದ್ದು, ಆ ಪ್ರಕರಣಗಳಿಗೆ ಮಾನ್ಯ ಸರ್ಕಾರ 50% ವಿನಾಯಿತಿ ನೀಡಿ ಆದೇಶ ನೀಡಿರುತ್ತದೆ. ಆ ಆದೇಶ ಅನ್ವಯ ನಿಮ್ಮ ವಾಹನಗಳ ಮೇಲೆ
ಯಾವುದಾದ್ರೂ ಇಲಾಖಾ ಪ್ರಕರಣಗಳು ಆಗಿದ್ದರೆ 1/4/1991ರಿಂದ 31/3/2022 ಪ್ರಕರಣಗಳು ದಾಖಲಾಗಿದ್ದು ಇದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ 50% ವಿನಾಯಿತಿ ನೀಡಿರುತ್ತದೆ. ಅದನ್ನು ದಿನಾಂಕ 21/6/2026ರಿಂದ 10/7/2026ವರೆಗೆ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತಮ್ಮ ವಾಹನದ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಇಲಾಖಾ ಪ್ರಕರಣಗಳು ಇದ್ದಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಸರ್ಕಾರ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂತ ನಾನು ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ವಾಹನ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಕೋರಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ये हमारा डिपार्टमेंट जो ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट है आरटीओ का, ये गवर्नमेंट की तरफ से, सरकार की तरफ से जो है पुराने केसेस जो डिपार्टमेंट से हमारे दिए जा चुके हैं, पुराने केसेस गाड़ियों के ऊपर जो केसेस हुए हैं उन केसेस को 1/4/1991 से लेकर 31/3/2022 तक इस पीरियड के बीच में जो भी केसेस हुए हैं उन केसेस के ऊपर 50% रियायती दी हुई है। अच्छा, यानी जो भी कोई हमें दंड लगा हाँ, है, दंड लगा जुर्माना है। भरना है या क्या भी हाँ, है, जुर्माना जो भी भरना है, फॉर एग्जाम्पल अगर आपका 10,000 रुपए जुर्माना हो रहा है इस पीरियड का कोई केस है तो उसके लिए 5,000 रुपए भर के आप उस केस को मुक्त क्लियर हो कर सकते हो। केस यानी को- आइए हाँ। 21 जून से लेकर 10 जुलाई के अंदर ये जो पीरियड जो दिया हुआ है इस पीरियड के अंदर ही आपको ये हो जाएगा, फिर उसके बाद आएंगे तो फिर पूरा फिर 100% भरना पड़ेगा। एक अच्छी पहल है सरकार की है कि इस पीरियड में आइए और अपना जो भी दंड जुर्माना जो भी भरना है 50% वो भरकर आप उस इल्जाम से और इस दंड से मुक्त हो सकते हैं। ये सरकार का एक अच्छा कदम है ताकि लोग जागरूक हुए और आकर अपना दंड भर दे। सबसे पहले तो वो परिस्थिति ही ना लाए कि आपको दंड भरना पड़े। फिर भी अगर गलती से हो गया हो तो आइए 21 जून से 10 जुलाई तक एक अच्छा कदम है सरकार और आरटीओ द्वारा। थैंक यू जी, बहुत बहुत धन्यवाद जी।